नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. चला, एकदाच ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करून टाकलेली आहे. त्यातली त्यात राज ठाकरे यांनी ती केलेली आहे, त्याला अधिक महत्व आहे. 9 मार्च 2006 रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी राजकीय दृष्ट्या आपला सौता उभा केला होता. आता हे दोघही जण ठाकरे ब्रँड आणि मुख्य म्हणजे शिवसेना नावाचं जे भगवं रक्त महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये आहे ते वाचवण्यासाठी, ते शाबूत ठेवण्यासाठी राजकीय शहाणपण दाखवलेलं आहे. त्यामुळं त्याचं अधिक स्वागत केलं जातं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे यांच्या सांगण्यावरून शिवसेना नावाची संघटना स्थापन केली, तो नारळ ज्या वेळेला वाढवला, त्या नारळातले शिंतोडे उद्धव ठाकरे यांच्या अंगावर पडलेले. परंतु उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राजकीय दृष्ट्या सुरुवातीच्या काळामध्ये फारसे काही व्यासपीठावर दिसलेले नव्हते. दिसलेले होते ते राज ठाकरे. मग आज राज ठाकरे यांची देहबोली, त्यांची स्टाईल, त्यांची जी कार्टुनिस्ट म्हणून कला आणि राजकारणातलं व्यंग कसं मांडायचं भाषणांमधून, ती एकूणच जर विचार केला तर राज ठाकरे यांचा अधिक विचार झाला. परंतु आपलं संघटन कौशल्य, त्याच्यानंतर सुधारत गेलेलं वाक्चातुर्य या जोरावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची चांगल्या प्रकारे बांधणी केली. आता या दोघांमधले जे गुण आहेत ते एकत्र येऊन त्यांनी राजकीय वाटचाल सुरुवात केलेली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचं स्वागत मनसैनिक आणि शिवसैनिकांनी अगदी विशाल अंतःकरणाने केलेलं आहे. तसं आता मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमधले जे 32 ते 35% मराठी जन आहेत ते राजकीय दृष्ट्या या दोघा भावांना कशी पावती देतात ते 16 जानेवारीला कळणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा जर विचार केला आजच्या वातावरणामध्ये, तर मूळ जो विचार आहे, विचारांचा आधार आहे, जे विचारांचं तेज आहे, ते अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचं आहे. मग बाळासाहेब ठाकरे यांचे त्या अर्थाने वारसदार कोण? उद्धव ठाकरे नाहीयेत. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलात म्हणून वारसदार ठरत नाही. खरे वारसदार आम्ही आहोत असं एकनाथ शिंदे म्हणत आहे. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांचा वापर करून भारतीय जनता पार्टीतले चाणक्य गळे कापू राजकारण करत आहेत. ते कसं आणि काय होऊ शकतं याचा एक अंदाज सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण व्यक्त करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलत असतो. आता बघा, आज दुपारी 16 मिनिटांची पत्रकार परिषद झाली. या 16 मिनिटांमध्ये काय घडलेलं आहे? राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की तू बोला दे. म्हणजे त्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी माईक जो आहे तो यांच्या ताब्यात हातामध्ये देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की तू बोला. मग ते बोलले आणि मग त्यांनी जे सांगितलं उद्धव ठाकरेंनी ते फार महत्वाचं आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासूनचा शिवसेनेचा इतिहास, प्रबोधनकार ठाकरे हे कसे पहिल्या 5 त्या नेत्यांमध्ये होते जी महाराष्ट्र एकीकरण समिती, ज्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजेत यासाठी लढा दिला. 107 हुतात्मे झाले याची आठवण करून दिली. आणि मग अशी जी शिवसेनेची जी मुंबई आहे, शिवसेनेचा त्या अर्थाने जो हक्क आहे तो हक्क हिरावून घेण्याचा राजकीय प्रयत्न, राजकीय कट एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे करत आहे हे उद्धव ठाकरे यांना सांगायचं होतं.
त्यांनी भलं आज विस्तृतपणे काही भाषण तिथं केलेलं नाही, कारण पत्रकार परिषद होती. त्याच्यानंतर बोलले ते राज ठाकरे बोलले. त्यांनी सांगितलं की होय, युती झालेली आहे. आणि त्यांनी ते पहिलं वाक्य सांगितलं जे सिने दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांना मुलाखतीमध्ये त्यांनी मुलाखत देत असताना म्हटलं होतं. काय म्हटलं होतं त्यांनी? की महाराष्ट्रासाठी आमचे हे वाद काहीच नाही, क्षुल्लक आहेत ते. आणि त्या वाक्याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली जाणीवपूर्वक. आणि आता महाराष्ट्रासाठी, ठाकरे ब्रँडसाठी, ठाकरे विचारासाठी आणि मुख्य म्हणजे मराठी अस्मितेसाठी आमची ही युती झालेली आहे, असं त्यांनी थोडक्यामध्ये सांगितलं. मग आता कोण काय टीका करताय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, रावसाहेब दानवे काय म्हणतात, हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, त्यांनी त्यांच्या मिश्किल शैलीमध्ये एक उत्तर दिलं की या अशा टीकेला उत्तर म्हणजे देवांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असतं, दानवांच्या प्रश्नाला नाही, असं राज ठाकरे यांनी ते टोलवलं. आता जाहीर सभांमध्ये पुढच्या 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्राला बरंच काही या संबंधी ऐकायला मिळणार आहे. आणि जे ठाकरे शैलीतले प्रहार संयुक्त सभा देखील होणार आहे. त्या संयुक्त सभामध्ये जे काही बोललं जाणार आहे त्याने महाराष्ट्रातला शिवसैनिक मनसैनिकच नाही तर मराठी माणूस कशा प्रकारे पेटतो हे कळणार आहे. आता उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक म्हटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये जो अस्सल मराठी आहे त्यांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज मुंबईसह महाराष्ट्र ज्या प्रकारे गौतम अदानीसह अनेक गुजरात्यांच्या आंदोलन दिला जातोय त्यांना, ते जर पाहिलं तर हे मुंबई तोडण्याचा वगैरे तो सगळा डाव आहे. आणि तो कसा डाव आहे याच्यावर बोललं जाणार आहे. गौतम अदानींना यांनी कशी शेकडो एकर जमीन देऊन टाकलेली आहे. धारावीसह अनेक प्रकल्प आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी वारंवार त्याच्यावर प्रहार केलेले आहेत आणि ते अधिक आता आक्रमकपणे होणार. आता ते का होणार आहेत? कारण की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तुम्ही भावनिक राजकारण करताय, तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र येताय, परंतु विकासाचं काय, हिंदुत्वाचं काय, असं ते बोलतात. या दोन्ही विकास आणि हिंदुत्व या दोन्हींची उत्तरं काय द्यायची आहेत आणि आपण काय केलेलं आहे गेल्या काळामध्ये याचं गणित देखील राज आणि उद्धव यांनी आखलेलं आहे. आपण युती जाहीर होणं आणि युतीमध्ये किती जागा असणं आणि उमेदवार कोण असणं हे अर्थातच राजकीय टोळीच्या त्या विचारामुळे आम्ही बाजूला ठेवलेला आहे. तो एक रणनीतीचा भाग आहे. मग हे जे गप्प बसणं आहे, दोघांचं जे ठरवणं आहे, म्हणजे दोघंही बघा, एकदा ते परदेशात गेले दोघं, तिथून काय बोलणं झालं, बऱ्याच त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. म्हणजे जुलै महिन्यापासून अनेक त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. मग देहबोलीवर विचारलं गेलेलं आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत अगदी उतावीळ झाल्यासारखे वेगवेगळे विधानं करत होते. त्यांची खिल्ली उडवली जात होती की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री आहे, देवेंद्र फडणवीस यांचा काही निरोप आहे का त्यांना, वगैरे वगैरे. ते असे अनेक ते बोललं गेलेलं आहे. आणि ते नेमकं काय आहे निवडणुकीनंतर कळणार आहे. तो भाग असू द्या. परंतु आता हे जे आहे की मराठी अस्मिता, मराठी महापौर आणि मुंबई याच्यामध्ये नेमकं काय घडणार आहे? एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चोरलं, शिवसेना नाव चोरलं आणि महाशक्तीचा आशीर्वादाने चोरलं. म्हणजे खोके, गद्दार वगैरे हे सगळं झालं. मग अशा वेळेला त्यांनी मूळ की आम्हीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहोत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही खरे वैचारिक वारसदार आहोत, धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट यांचे आम्ही सच्चे पाईक आहोत, असा प्रचार एकनाथ शिंदे यांनी केला. आणि एकनाथ शिंदे यांनी नुसता प्रचार केला नाही तर त्यांनी एक लक्षात घ्या, त्यांनी राजकीय लढाई देखील चांगल्या प्रकारे जिंकलेली हे विसरता कामा नये. लोकसभेचा अपवाद सोडा, लोकसभेत देखील त्यांचे 7 खासदार निवडून आले. विधानसभेमध्ये त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली. नगर परिषद, नगर पंचायतमध्ये त्यांनी त्यांची शक्ती दाखवून दिली. आणि ही जी गद्दारी केलेली आहे
ते गद्दारीचा शिक्का पुसून एक स्वतंत्र पक्ष म्हणून, शिंदे सेना म्हणा, शिंदे गट म्हणून त्यांनी यश मिळवलेलं आहे. मग आता एकनाथ शिंदे आपले स्पर्धक ठरलेले आहेत. मुख्यमंत्री पदावर त्यांचा आजही दावा कायम आहे. ते आजही अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वारंवार भेट घेतात. 21 जानेवारी 2026 रोजी काही सुनावणी होऊ सर्वोच्च न्यायालयामध्ये, आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन बसू वगैरे वगैरे बरंच ते केलं जातंय. मग आधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणाले की ते 2 डिसेंबरला ते मालवण सिंधुदुर्गमध्ये त्यांचे ज्या वेळेला पैसे पकडले गेले त्यावेळेला ते म्हटले युती ही 2 डिसेंबर पर्यंत आहे, म्हणजे तो निकाल आणि ते नंतर लांब. असं अचानक काय झालं? अमित शहानी बोलून घेतलं, कान टोचले, त्यावेळेला भाषा बदलली की नाही नाही, एकनाथ शिंदेबरोबर आमची मुंबई महानगरपालिकेमध्ये युती होणार आहे वगैरे वगैरे, ते सगळं आम्ही करणार आहे. MMRDAच्या क्षेत्रामधल्या सगळ्या महापालिकेमध्ये आम्ही युती करणार आहे. कारण काय? कारण की हे आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, आता बघा गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 20 आमदार निवडून आले, त्याच्यापैकी 10 आमदार मुंबईतले आहेत. त्याच्यामुळे मतांची जी टक्केवारी शेअर जो आहे तो मोठा आहे. उद्धव त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 25 जागा 36 पैकी लढवल्या होत्या विधानसभेच्या. त्याच्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे उमेदवार राहिले आणि 14% इतकी टक्केवारी वोट शेअर इतका आहे त्यांचं. आता पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर तो 2% खाली आहे मनसेचा, परंतु मुंबईमध्ये 14% हे विसरू नका. आणि मग हे जे काही विधानसभेतलं जे काही मुंबई पुरतं जे काही यश मिळालेलं आहे, ते यश लक्षात घेता त्यांना या युतीला यश मिळू शकतं शिवसेना मनसेच्या. मग करायचं काय? म्हणून एकनाथ शिंदे यांना पुन्हा गोडी गुलाबीत वागवण्यात येत आहे. आता एकनाथ शिंदे हार्ड बार्गेन, ते म्हणालेले की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे 2017 मध्ये जे 84 नगरसेवक निवडून आले, त्याच्यामध्ये 50-60 नगरसेवक तर माझ्याकडे आलेले आहेत. ते आणि प्लस अजून तेवढीच भर टाकून मला तेवढ्या जागा द्या, असं त्यांचं बार्गेनिंग सुरू झालेलं आहे. आणि एकनाथ शिंदे हार्ड बार्गेनिंग म्हणजे डायरेक्ट राजकीय व्यवहार करणारे व्यक्ती, पैसा आमाप, वाटण्याची तेवढीच दानत, त्या जोरावर ते करणार. त्यांच्याही राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण कुबड्या मोडून काढायच्या 2029 मध्ये भारतीय जनता पार्टीला. ते कुबड्या मोडून काढण्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय म्हणजे त्यांच्या कूटनीतीनुसार फार आक्रमकपणे केलेली आहे. ते काही वेगळं सांगायची गरज नाही. आता मुंबईमध्ये एकनाथ शिंदे हे कशा प्रकारे मतविभाजन करू शकतात, आपल्याला काय करायचं आहे, हे जे मुस्लिम मतं मिळणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेला, त्याचं काय करायचं आहे. मग असे जे वॉर्ड आहेत ते सगळा विचार करून भारतीय जनता पार्टी त्यांना ते वॉर्ड देणार, निवडणूक लढायला लावणार. काय यश मिळेल ते नंतर बघू. अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. मग या सगळ्या सिनेरिओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, शिवसेनेचा बाण, धनुष्यबाण जो एकनाथ शिंदेनी हिरावलेला आहे, हे सगळे विचार आणि मुख्य म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिकांची मदत घेऊन, म्हणजे ज्याप्रमाणे बघा भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या स्वयंसेवकांना कामाला लावते, किंवा ते गप म्हणजे बाहेर उघड नाही तर गपचूप काम करतात बूथ वाईज, त्याप्रमाणे ज्येष्ठ शिवसैनिक जे आहेत ते काम करणार आहेत. त्यांनी त्यांचा मेळावा घेतलेला आहे उद्धव ठाकरेंनी. त्यांना सांगितलेले की आजची जी पिढी आहे, ज्यांना संयुक्त महाराष्ट्राचा लढा माहिती नाही आहे, काय नेमकं मराठी म्हणजे मुळात शिवसेनेची स्थापना का झाली, मराठी माणसाच्या रक्षणासाठी काय केलेलं आहे शिवसेनेने, म्हणजे ज्यांनी मग मधली जी पिढी आहे, ज्यांनी लहानपणापासून शिवसेना शिवसेना पाहिलेली आहे, अनेकांनी विद्यार्थी सेनेत काम केलेलं आहे, स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये काम केलेलं आहे, बऱ्याच महिला शाखा आहेत, शाखांचं मोठं जाळं मुंबईमध्ये आहे. रुग्णवाहिका वगैरे ते सगळं जर समाजसेवा पाहिली शिवसेनेची, म्हणजे नवरा बायकोचं भांडण झालं तर पोलीस ठाण्यामध्ये जाण्याच्या आधी शिवसेनेच्या शाखेमध्ये जायला पाहिजे, इतका विश्वास शिवसेनेने मिळवला.
आणि मग तो विश्वास सार्थ कसा ठरवायचा? काय केलेलं आहे शिवसेनेने? मुंबईसाठी काय केलेलं आहे? महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे? हे ज्येष्ठ शिवसैनिकांनी त्यांच्या नंतरच्या पिढीला सांगायचं. हे काम सुरू आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी एक रणनीती म्हणून मतदार यादीमधले घोळ जे वारंवार बोलून दाखवलेलं आहे, सत्याचा मोर्चा काढलेला आहे, त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे. म्हणजे आता ती दुबार पेरणीची जाणीवपूर्वक ठेवलेली आहे. त्यालाही कसं, त्या दृष्टीने शिवसैनिकांच्या मनसैनिकांच्या अनेक बैठका त्यांनी घेतलेल्या, प्रत्येकाला तसं प्रशिक्षित केलेलं आहे. त्याच्यामुळे पन्ना प्रमुख सामदंड भेद वापरा आणि हिंदुत्वाचा नारा गाजवा आणि जिंका, कसंही करून फोडाफोडी करा, मारामाऱ्या करा, चपट्या दारू मटण अमुक धमुक सगळं करा, काय करायचं ते करा, 5,000पासून 50,000पर्यंत वाटा, जास्त वाटा, पण निवडून या. हा जो काही आक्रमकपणा आहे भारतीय जनता पार्टीचा, त्याला त्याला विरोध कसा करायचा आहे, त्याला काउंटर एन्काउंटर कसं करायचं त्याचं, या संबंधी सगळा विचार करून ठाकरे बंधू हे कामाला लागलेले आहेत. जसं आता देवेंद्र फडणवीस म्हणतात राजकीय अस्तित्वासाठी, तेही सत्य आहे. मग ते जर अस्तित्व ठेवायचं असेल तर त्या पद्धतीने विचार, शिवसेनेचा विचार मांडत असताना प्रत्यक्ष रणक्षेत्रावर जी लढाई लढावी लागणार आहे ती तितक्या कशा प्रकारे लढताय हे जास्त महत्वाचं आहे. मराठी मराठी जर केलं आणि मराठी अनेक मत विखुरलेले आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये, त्यांचाही विचार करावा लागणार आहे. ते सगळे एकत्र येतील का? आता जसं हिंदुत्व हिंदुत्व एक आव्हान दिलं जात आहे की काय हिंदुत्व तुम्ही सोडलाय, मुस्लिमांचे मत, तुम्ही औरंगजेब झाला, तुम्ही अमुक झाला तमुक झाला, आणि सगळे ते दहशतवादी सगळे तुमच्या मिरवणुकीमध्ये दिसतात, ते सगळे भारतीय जनता पार्टीची जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये ते जोरात सुरू झालेलं आहे आता. मग व्हिडिओनी उत्तर देता येईल तो भाग वेगळा. हे सगळे जे चाललेलं आहे ते रोखायचं कसं, हे मोठे अनेक आव्हान आहे. त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. आणि मग ते 84 जागा त्या शाबूत ठेवता येतील का, ज्या वेळेला हे काही लोक सोडून गेलेले आहेत, त्याचा विचार करायचा आहे. नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे 7 नगरसेवक होते ते नंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे ते घेतले होते. म्हणजे आता ते काही राजकीय जे काही मधल्या काळात झालेलं आहे हे सगळं विसरून जाऊन, ते पेल्यातलं वादळ आहे, काय झालेलं आहे ते सगळं विसरून जाऊन आता नव्या धाटणीने, आणि म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आणि ते महाराष्ट्राची राजकीय गरज आहे. एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष, स्पष्टपणे आपले विचार मांडणारा पक्ष, आणि वेळ प्रसंगी आक्रमक होणारा पक्ष. कारण भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांना सगळ्यांना खुश करायचं आहे. त्यांना मुंबईमध्ये जे काही सगळं भारत जमा झालेला आहे त्या भारतामधला मराठी मराठी माणूस तर पाहिजे, पण त्याच्याशिवाय त्याच्या आजूबाजूला जो परप्रांतीय आहे, दक्षिणेतला आहे, उत्तरेतला, सगळीकडं सगळ्या राज्यांमधला जो आहे तो मतदार, तो आपली वोट बँक आहे. अशामुळं जैन असो, गुजराती असो, दक्षिण मद्रासी असो, कुणी त्याच्या एकदम आरत्या करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी कधी आखडता हात घेत नाही. इतकंच नाही तर पसमंदा मुस्लिम असतील त्यांच्यासाठी अल्पसंख्याक मेळावा घे, आम्ही कसं केलेलं आहे तुमच्यासाठी, कशा योजना केलेल्या आहेत, आम्ही काय जात धर्म बघत नाही वगैरे, असं सगळा प्रचार केलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव आणि राज ठाकरे कशा प्रकारे हा लढा लढतात हे अधिक महत्वाचं आहे. आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये येथे चर्चा केलेली आहे. या संदर्भामध्ये आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या बिनधास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवाव्या. खूप खूप धन्यवाद.